आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे भारतीय जनता पार्टी पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे दिसून आले। आजच्या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप व अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसून आले। यावेळी माध्यमांसमोर चंद्रकांत दादांनी प्रतिक्रिया देऊन आज झालेल्या आढावा बैठकीतील मुद्दे मांडले। आजपासून 3 दिवस आज चिंचवड, उद्या पिंपरी आणि परवा भोसरी असा 3 विधानसभांमध्ये माझा दिवसभर पक्ष म्हणून, संघटना म्हणून प्रवास आहे। त्यात पहिल्याच दिवशी महानगरपालिकेशी जोडलेले सगळे विषय घेऊन काही आढावा घेण्यासाठी शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मला एक निवेदन दिलं होतं। याच्या आधारे मी माझ्या स्वभावाप्रमाणे पूर्वतयारी करायला 2 दिवसापूर्वीच हे पत्र महानगरपालिकेत दिलं आणि महानगरपालिकेने अतिशय रिलेव्हंट उत्तर दिली। मला बरं वाटलं। बऱ्याच वेळेला माहिती नाही, चौकशी करून सांगतो, याच्यापेक्षा त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लगेच करू। सगळ्यांचा सध्या जो प्रश्न आहे तो रस्त्याचे खड्डे आहे। त्यावर त्यांनी मान्य केलं की ऑलरेडी पाऊस सारखा येतोय जातोय, त्यामुळे टेंडर सगळी तयार आहेत, आम्ही काम सुरू करू। कारण ह्या आठवड्यात सुद्धा पाऊस दाखवतो हवामान खातं, आणि मग ते केलं काम तर ते इतकं एखादा रस्ता तयार करावा इतकं चांगलं काम नसतं, खड्डे भरणं असतं। त्या पावसाने ते पुन्हा उखडू शकतात, पण त्यांनी प्रॉमिस केलं की नोव्हेंबर एंडपर्यंत हे आम्ही भरून देऊ। दुसरा विषय जो आहे तो प्रामुख्याने ट्रॅफिकचा आहे, फेरीवाल्यांचा आहे। फेरीवाले कुठेही बसतायत। महानगरपालिकेने जो फेरीवाला आराखडा करायला पाहिजे तो फायनल केला नाही। लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत, फुटपाथच्या खाली फेरीवाला बसतोय तर गाड्या पार्किंगला जागा नाही आहे। तर पुढच्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका याची कंबाईन बैठक लावायला मी सांगितली आहे, आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक वॉर्डन वाढवण्याचा फायदा आहे का, सिग्नल्समध्ये कायमस्वरूपी बदल करता येतील तर करता येतील, तोपर्यंत काही लगेचचे विषय आहेत का, असा आज इनॉल बैठकीमध्ये माझा प्रयत्न असा होता की लगेचचं आणि खूप 1-2 वर्षानंतरचं अशा दोन्हीवर चर्चा करावी। 1-2 वर्षानंतरचं जे आहे त्याची स्टेज काय आहे, मग टेक्निकल सँक्शन मिळालंय का, टेंडर निघाले का, वर्क ऑर्डर निघाले का, पैशाचं काय करणार आहात। लगेचच्या विषयामध्ये ट्रॅफिक आणि रस्त्याचे खड्डे हे 2 माझे विषय होते। आरोग्य हा एक विषय होता की मोठ्या प्रमाणावर 15व्या वित्त आयोगात आलेल्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी छोटी क्लिनिक ज्याला म्हणतो आपला दवाखाना ही वाढवली पाहिजे वगैरे खूप विषयांवर चर्चा झाली। लॉंग टर्ममध्ये भामा स्केटचं पाणी मिळालं, पण त्या पाणी जे रॉ असतं ते पिण्याला योग्य करण्यासाठीची प्रक्रिया व्हायला त्यांना 6 महिने ते लागणार आहेत। साधारणतः 1 एप्रिल नंतर अशी स्टेज येईल असं त्यांचं म्हणणं आहे की ते पाणी लोकांना पिण्यासाठी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट लोकांची पूर्ण होईल। मग इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या बाबतीमध्ये खूपच मोठा विषय आहे। अजून त्याची गाईडलाईन, इंद्रायणीचं गाईडलाईन मिळाली, पवना नदीची गाईडलाईन त्यांना अजून मिळायची, असे बरेचसे विषय झाले। दादा काय सांगाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने अजित पवार, पार्थ पवार यांच्यावरती अशा म्हणजे हे प्रकरण काढलेलं आहे असं काही नागरिकांमध्ये बाहेर चर्चा चालू आहे। जे न देखे रवी ते देखे पत्रकार, सूर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसतं। आपण काय त्यामुळे कालपासून तुम्ही पत्रकारांनी हा एक आपला अंदाज मार्केटमध्ये टाकला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना दणका देण्यासाठी देवेंद्रने खेळले असं काही नाही आहे। रुटीनमध्ये एखादा विषय समोर येतो आणि त्याची पण चौकशी व्हायची आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय हे कुठल्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत। इमिजिएट तहसीलदार सस्पेंड केलेला आहे। ॲडिशनल IGR ह्या लेवलचे राजेंद्र मुठे हे इन्क्वायरी ऑफिसर अपॉइंट केले आहे। त्यांनी काल संध्याकाळी ऑफिस क्लोज होण्यापूर्वी फौजदारी दावा कोणाकोणावर दाखल करायचा
जी यादी केलेली आहे इतक्या वेगाने हा विषय पुढे चालला आहे आणि त्यामुळे आत्ताच आपण ह्या निष्कर्षामध्ये येणं बरोबर नाही की त्यात पार्थ पवारची इन्व्हॉल्वमेंट आहे का पार्थ पवारच्या कंपनीची आहे, पार्थ पवारची एकट्याची कसे असेल, अजितदादांची असेल, हे आपले निष्कर्ष आहेत. चौकशी अंती सगळं बाहेर येईल आणि त्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीशी काहीच संबंध नाही. काल राष्ट्रवादीची बैठक झाली, त्यांनी महापालिका स्वबळावरती लढणार असल्याचं जाहीर केलंय. भाजपची काय भूमिका असणार आहे? माननीय देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राचा विभागचा प्रवास केला. प्रत्येक विभागाच्या प्रवासामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 1 तास दिला. म्हणजे पुणे विभागाच्या बैठकीला तर त्यांना मुंबईला जायची घाई होती, पण ते म्हणाले नाही मी 1-1 तासाचे 5 जिल्हे करणं मग जाणार. त्यात त्यांनी गाईडलाईन दिली की शक्यतो निवडणुका युती म्हणून झाल्या पाहिजेत, महायुती म्हणून निवडणुका नाही झाल्या तर हायब्रिड युतीचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समजा प्रभाग किती आहेत दादा? 32. तर त्यातल्या 22 मध्ये युती झाली, 10 मध्ये मैत्रीपूर्ण झाली. पण अधिकाधिक ठिकाणी ती हायब्रिड युती करण्याचा प्रयत्न करा जिथे शक्य नाही आहे. आपली ताकद आहे त्यामुळे शक्य नाही, सहयोगी पक्षाची ताकद नाही म्हणून शक्य नाही, तिथे तुम्ही स्वबळावर लढा अशी क्लिअर गाईडलाईन आम्हाला मिळाल्यामुळे मी गेले आठवडाभर नगरपालिकांच्यासाठी जो प्रवास करतोय त्यात ईश्वरपूरमध्ये युती आहे, मग पुढे गेलो तर आष्ट्यात आहे, शिराळ्यात आहे, पण तासगावमध्ये नाही. पुढे गेलो तर विट्यामध्ये नाही, पुढे गेलो तर आटपाडीत नाही. हेच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात आलो तर मग कागलमध्ये आहे, पण मुरगुडमध्ये नाही. तर असा तो लोकसभा आणि विधानसभा ह्या टाईट सीट डिस्ट्रीब्युशन करायचं असतं. आता त्या युतीला मजा नाही, एकात दुसरीच मैत्रीपूर्ण लढायची असते. पण स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता जो राबतो त्याला न्याय देणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी युती नाही असं होईल, पण ती मॅक्झिमम ठिकाणी करा असाच मेसेज आम्हाला देवेंद्रने दिलेला आहे. चला.